दिल्लीला चालू असलेल्या पंजाबमधील शेतकऱ्याच्या आंदोलनांना मराठी साहित्यिकांनी पाठिंबा देणारं एक पत्रक काढलेलं आहे। तशा बातम्या समाज माध्यमावरती, वृत्तपत्र आणि बाकीच्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावरती पण आलेल्या आहेत। या निमित्तानं जो मुद्दा समोर येतो आहे तो मोठा गमतशीर आहे। पहिली बाब म्हणजे ह्या आमच्या मराठी लेखकांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळतात का? 1980ला शरद जोशींनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जेव्हापासून ह्या विषयाची मांडणी करायला सुरुवात केली तेव्हा काही फक्त आंदोलन उभं केलं असं झालं नव्हतं। त्याच्या पाठीमागची अतिशय विस्तृत अशी वैचारिक मांडणी पूर्णपणे सगळ्या पैलूंचा विचार करून करण्यात आलेली होती। इतकंच नाही, आज ज्या साहित्यिकांनी हे पत्रक काढलेले आहे त्याच्यातले बहुतांश लोक तेव्हा शेतकरी चळवळीमध्ये होते, वेगवेगळ्या पद्धतीने सक्रिय होते, त्या मंचावर होते, यांच्या लिखाणातून सुद्धा तशा पद्धतीचे संदर्भ आलेले आहेत। आणि आज मात्र ते नेमक्या शेतकरी संघटनेनं 40 वर्षापासून मांडलेल्या जी मांडणी होती तिला विरोध करणारं जे आंदोलन आहे किंवा शेतकरी चळवळीनं जे मागण्या केल्या होत्या त्याप्रमाणे कृषी कायदे तयार झाले, ते कृषी कायदे संसदेनं मंजूर केले आणि आता त्याला विरोध करणारं जे आंदोलन त्याला पाठिंबा देतात, ही मोठी चमत्कारिक गोष्ट आहे। त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे ज्याच्यावरती तज्ज्ञांची मतं किंवा चर्चा सगळं बाजूला ठेवूयात, कुणालाही आपल्या मागणीसाठी इतर नागरिकांच्या आहार विहार स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचा हक्क आहे का? सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे काय आता जे आंदोलन जे घडलेलं होतं शाहीनबागचं, त्याला दिशाहीन कसं आंदोलन आहे ते अशा पद्धतीनं टीका केल्याच्या नंतर त्याच्यावरती तुम्हाला आंदोलन करायचा हक्क आहे, पण शासनाने दिलेल्या निर्धारित जागेवरती शांततेच्याच मार्गाने करता येईल, इतर ठिकाणी करता येणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं होतं। या सगळ्या साहित्यिकांना ही गोष्ट माहीत होती, तरीही आज जेव्हा हे या आंदोलनाचा पाठिंबा देत आहेत, पहिली गोष्ट आमच्या सगळ्या मराठी लेखकांना भारतीय संविधानाने इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणता येणार नाही हे जे कलम दिलेले हे मान्य आहे की नाही? तुम्ही जर त्यांना पाठिंबा देता तर तुम्ही हे मान्य करतात की बाकीचं मला काही माहिती नाही, मी माझ्या एखाद्या मागणीसाठी, ती मागणी कशी आहे तो नंतरचा मुद्दा, जर कुणीही असं आक्रस्ताळे पद्धतीनं रस्ते अडून बसत असेल त्याला माझा पाठिंबा आहे, उद्या पण मी हेच करेल असा त्याचा अर्थ निघतो। जेव्हा अर्थी यांनी पाठिंबा दिलेला आहे त्या अर्थी यांनी याचा विचार केलेला नाही। आता दुसरी प्रत्यक्ष जी मागणी समोर येते त्याचा विचार करूयात। कृषीविषयक जे कायदे आहेत त्याच्या बाबतीमध्ये काय चूक आहे हे काहीही न सांगता आडमुठपणानं पंजाबमधील शेतकरी कानून क्यों नाही वापस लेते इतकी एक मागणी लावून धरत आहेत आणि त्याला हे मराठी लेखक पाठिंबा देत आहे। 1980 पासूनच्या शेतकरी चळवळीनं सगळ्यात प्रमुख जी मुद्दा समोर आणलेला होता तो होता की सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार खुद समस्या आहे। शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण, म्हणजे सरकारी व्यवस्था ही शेतकऱ्याला नाडते आणि अशीच वर्णनं या लेखांच्या कवितेमध्ये, कादंबरीमध्ये आणि कथेमध्ये आलेली आहे। इंद्रजित भालेरावांच्या कवितेमध्ये जेव्हा आडतीवरती कापूस विकायला बाप जातो आणि जेव्हा त्याचं पट्टी होती आणि त्या पट्टीमधून शेतकऱ्याला काही मिळायच्याऐवजी उलटी बाकी निघते आणि ह्यालाच पैसे द्यायची वेळ येते आणि हे दुःख आलेलं आहे। म्हणजे सरकारी व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने शेतकरी नाडला गेला। किंवा नारायण कुलकर्णी कवटेकर यांनी आपल्या कवितेमध्ये आसमानी आणि सुलतानीच्या संकटामध्ये अडकलेल्या शेतकऱ्याला आसमानीतून सुटतील तर सुलतानीत अडकशील आणि ही जी सरकारी यंत्रणा आहे म्हणजे टाकाच्या निभांनी तुझी कणसं खुडतील असं लिहिलेलं होतं। म्हणजे सरकारी व्यवस्था शेतकऱ्याला नाडते हे लिहिलेलं आहे आणि आज हे आंदोलन शेतकऱ्यांना परत एकदा सरकारच्याच गळ्यात बांधतं आहे। मग ह्याचं समर्थन नारायण कुलकर्णी कवटेकर कसं करतात? किंवा भास्कर चंदनशिव लाल चिखल या कथेमध्ये टमाटे विकायला आणलेले आहेत आणि जेव्हा ते टमाटे विकले गेले नाहीत आणि ते फेकून द्यावे लागले, त्याचा सडा पडलेला आहे आणि तो लाल चिखल कसा असं वर्णन करतात। आज तेच ह्याचं समर्थन कसं काय करतात? राजन गवस आपल्या तणकट कादंबरीमध्ये गावची जी पतपेढी असते तिथली व्यवस्था कशी म्हणजे सडलेली आहे, अर्थप्रवाह गोठलेला गेला, थांबला एका ठिकाणी, प्रवाही नाही राहिला, त्याचं कसं डबकं होतं हे वर्णन करतो आणि हेही सहकारी पतपेढीचं हे जर राजन गवस यांना मांडायचं होतं त्या कादंबरीला अकादमी पुरस्कार आहे आणि तेच राजन गवस आज पुन्हा सरकारी हस्तक्षेपाला आमंत्रण देणाऱ्या किंवा सरकारनंच हे सगळं करावं असं म्हणणाऱ्यांचं समर्थन कसं काय करतं? म्हणून पहिला मुद्दा जो आहे की तुम्हाला माहिती आहे की असंविधानिक पद्धतीने हे आंदोलन चालू आहे, त्याला पाठिंबा त्या अर्थाने नाही द्यायला पाहिजे। नंबर 2, प्रत्यक्ष जी शेतकऱ्यांची मागणी आहे की आमचा सगळा माल सरकारने खरेदी करावा किंवा सरकारचा हस्तक्षेप असावा किंवा MSP असावी, ह्याच्या बाबतीत हे बोलायला तयार नाहीत किंवा हे माहिती नाही, जेव्हा की ह्यांनीच यांच्या लिखाणामध्ये पूर्वी असं लिहिलेलं आहे।
3-4 प्रमुख मुद्दे आपल्याकडे गेल्या 40-50 वर्षात, ज्याला ग्रामीण साहित्य म्हणून म्हणतो, त्याच्यामध्ये येतात. सगळ्यात पहिला भुकेचा मुद्दा, की भूक लागलेली होती, खायला कसं भेटलं नाही. यादवांच्या कादंबरीमध्ये एकच द्राक्ष कसं भेटलेलं नाही, मी चोकून चोकून खात त्याचं कसा स्वाद घेत होतो, कारण खायला काही भेटत नव्हतं. 1965च्या हरित क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य उपलब्ध झालं आणि भुकेचा प्रश्न तात्विकदृष्ट्या सुटला, संपला. आज भुकेचा प्रश्न कुठे शिल्लक आहे, की इकडे धान्य आहे, धान्य सडतं आहे सरकारी गोदामात, आणि मेळघाट सारख्या काही ठिकाणी बालकं कुपोषित आहेत आणि ते धान्य आम्ही पोहोचू शकत नाही. ही आमच्या मधल्या व्यवस्थेचा दोष आहे, शेतकऱ्याचा नाही. शेतीपुरतं म्हणत असाल तर सगळ्या भारतातल्या लोकांना, 135 करोड लोकांना खाऊ घालावं इतकं शेतकऱ्यांनी अगदी करोनाच्या काळातही पिकवलेलं आहे. त्यामुळे ह्या मराठी लेखकांनी जो भुकेचा प्रश्न आधीपासून लावून धरलेला होता तो बेदखल झालेला आहे. दुसरा मुद्दा आहे वस्त्राचा. अन्न वस्त्र निवारा आपण म्हणत असताना, फुललेल्या कपाशीला चंद्र चोरू चोरू पाहे, माझ्या माय माऊलीची मांडी उघडीचर आहे, असं विठ्ठल वाघांनी लिहिलेलं होतं. आज परिस्थिती अशी आहे, कापसाचे भाव इतके पडलेले आहेत, परिणामी सूत किंवा परिणामी नंतर कापड इतक्या स्वस्त ह्याच्यामध्ये उपलब्ध आहे आज. त्याच्यामुळे वस्त्र नाही आणि पाठ उघडी आहे, मांडी उघडी आहे असे वर्णन करणारं जे पूर्वीचं सगळं काव्य होतं ते पूर्णपणे निसंदर्भ आत्ताच्या बाबतीत. त्याच्यामध्ये साहित्यिक सौंदर्य काय आहे आणि ते तेव्हा कसं योग्य होतं, ती वेदना होती, याच्या बाबतीत वाद करायचा नाही. आज जर कोणी परत मराठी लेखक याच पद्धतीनं लिहित असेल तर तो खोटं लिहित आहे, ते आजच्या परिस्थितीला लागू पडत नाही. अन्न वस्त्र निवाऱ्याच्या बाबतीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांची घरं जर तुम्ही बघितली तर तालुकाही नसलेल्या छोट्या गावामध्ये शेतकरी राहतो. शेती तर अर्थातच ग्रामीणच भागामध्ये, शहरात काही कोणी शेती करत नाही, आणि जो शहरामध्ये राहतो त्याला शेतकरी म्हणायला मी तयार नाही. अशा शेतकऱ्याच्या निवाऱ्याचा मुद्दाच निकालात निघालेला आहे, कारण की गावोगावी घरं ओस पडलेले आहेत. आणि शेतीच्या बाबतीमध्ये केव्हाही शेतकरी प्रत्यक्ष गावामध्ये राहण्याच्या पेक्षा आपल्या शेतामध्ये एक खोप करून किंवा किमान छोटी काहीतरी आसरा सहारा करून तिथं राहत असतो. त्यामुळे निवारा, अन्न वस्त्र निवारा हे तिन्ही प्रश्न शेतीच्या बाबतीमध्ये म्हणत असाल तर पूर्णपणे बेदखल झालेले आहेत. पण आमचे मराठी लेखक मात्र अजूनही त्याच पद्धतीचे वर्णन करत राहतात. अर्थशास्त्राचा एक गंभीर मुद्दा असा होतो की किंवा गावच्या शेतकऱ्याला तिथला व्यापारी किंवा तिथला आडतदार किंवा बाकीचे लोक कसं लुटतात असं वर्णन करता येतं. कुंदा नावाच्या कादंबरीमध्ये अशोक कौतिक कोळीचं असं एक वर्णन आलेलं आहे. पण तो हे सांगत नाही की गावातला एखादा शेतकरी त्याचा माल कुणीतरी व्यापारी नेतो आहे, त्याच्यामध्ये काही थोडंफार कमिशन खाऊन त्याला अन्याय करतो, ही गोष्ट बरोबर आहे. पण त्याचं प्रमाण 1, 2, 4, 5, 10% इतकं आहे. तोच माल जेव्हा तो फेडरेशनला घालायचा तेव्हा, आता तर ते मुक्त झालेलं आहे, तो भाव आणि त्याच्यानंतर भारतात मिळालेला सगळ्या व्यवस्थेनं दिलेला भाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेला भाव, ह्याच्यामध्ये जो जमीन आसमानचा फरक आहे, याच्या बाबतीत मात्र आमचा मराठी लेखक बोलायला तयार नाही. गावच्या आपल्या बाजूच्या व्यापाऱ्यांनी, आपल्या घराच्या जवळ राहणाऱ्या व्यापाऱ्यांनी किती लुटलं हे जेव्हा आक्रस्ताळपणे उरबडवेपणा करून सांगतात, किंवा अजून तालुक्याच्या गावी कसं लुटलं, पण जिल्हा आणि देशाच्या पातळीवरती सगळ्या व्यवस्थेनं मिळून लुटलेल्याचं जी संख्या आहे, आकडा आहे, तो प्रचंड मोठा आहे. हे आमच्या मराठी लेखकांच्या गावी येत नाही. सगळ्यात शेवटचा मुद्दा येतो तांत्रिकीकरणाचा, की शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात आता तंत्राचा वापर म्हणजे यंत्रांचा वापर सुरू झालेला आहे, तांत्रिक शेतीला प्राधान्य दिले जात आहे. गोहत्याबंदी, नंतर गोवंश हत्याबंदी, या सगळ्यांमुळं जनावरं पाळणं हे अतिशय किचकट झालेलं आहे. जमीन वाटप, कारण की आम्ही सगळ्यांचं आज असं झालेलं आहे की सरासरी संपूर्ण भारतामध्ये 2 एकरपेक्षा खाली त्याला जमीन उरलेली आहे वाहणाऱ्या शेतकऱ्याला, सरासरी जर तुम्ही काढली तर. अशा इतक्या अल्पभूधारक ज्याला शेतकरी म्हणतो त्याला जनावर परवडत नाही. मुळात त्याला शेती कसणंच परवडत नाही, जनावर परवडत नाही. मग जर तुम्हाला जनावर परवडत नाही तर ह्या सगळ्या शेतकऱ्याला अपरिहार्यपणे ट्रॅक्टरनी किंवा बाकी यंत्राच्या मदतीनं नांगरून घ्यावं लागतं, JCB आणून खोदकाम करून घ्यावं लागतं, नाले बंडिंग वगैरे समतल करणे किंवा त्याचा उतार काढणे, ही सगळी कामं आता यंत्रानं करून घेणं परवडतं, कुठल्याही अर्थाने परवडतं. असं असताना आमचा शेतकरी मात्र माझा बैल कसा आहे आणि माझी जानी गाय कशी आहे, माझा ढवळ्या बैल कसा आहे, त्याच्या गळ्यात पडून मी रडतो आहे, ही वर्णनं आता पूर्णपणे निसंदर्भ झालेली आहे. जर मला परवडतच नाही, मला चराईसाठी त्या शेतकऱ्याला म्हणजे माझ्याकडच्या जनावराला किंवा जी देशी गाय होती आमची, ती अतिशय कमी उत्पादन देते किंवा तिच्या पोटी गोरा जन्मतो म्हणून मी ते पाळत होतो कौतुकानं, आज न त्या दुधाचं मला काही महत्त्व उरलेलं आहे, न ती बैलाला जन्म देते म्हणून त्याचं काही महत्त्व उरलेलं आहे, मग मी जनावर पाळूच कशाला. आणि गोवंश हत्याबंदीनं जो शेवटचा घाव घातला की शेतकऱ्यांनी जनावर पाळणं सोडून दिलं. मग अशा परिस्थितीमध्ये यांत्रिकीकरणाचा जो मुद्दा आहे तो आमच्या मराठी लेखकांना कळत नाही. म्हणजे आमच्या म्हणून असं अपरिहार्यपणे म्हणावं लागतं, आज
शेतकरी संकटामध्ये आहे. सगळ्या जुन्या व्यवस्थेने शेतकऱ्यावरती जो आणि जसा अन्याय केला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी शेतकरी संघटनेनं आणि शरद जोशींनी ज्या पद्धतीनं मांडणी करून ठेवलेली होती ती ह्याच महाराष्ट्रात झाली. याच लेखकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता. याच लेखकांसमोर आजही ती मांडणी उपलब्ध आहे. असं असताना आणि बाहेरच्या देशात राज्यातले विशेषतः पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शरद जोशींनी केलेली मांडणी तेव्हा स्वीकारली होती. आश्चर्य म्हणजे 40 वर्षानंतर तेच आमचे मराठी लेखक त्यांच्याच प्रदेशामध्ये जो शेतकरी नेता होऊन गेला, विचारवंत होऊन गेला, त्यांनी मांडणी केली ती पूर्णपणे विसरून डाव्या चळवळीच्या पाठिंब्याने, डाव्या चळवळीच्या पुढाकाराने चाललेल्या सरकार धार्जिण्या म्हणजे परत एकदा शेतकऱ्याला भीकवादी बनवायचं, परत एकदा शेतकऱ्याला गरीब दुबळा तयार करून त्याला सरकारच्या समोर वाडगा घेऊन उभं राहायचं. म्हणजे जो अन्नदाता आहे त्याला त्याच्या बाबतीमध्ये परत सरकारच्या गळ्यामध्ये जाऊन आता तुम्हीच ह्याचे तारणहार असं म्हणायचं. असं जे आंदोलन आहे त्याला पाठिंबा देत आहेत. ह्याच्यामधून ह्यांना शेती प्रश्नच कळत नाहीत किंवा शेती प्रश्नाचं गांभीर्य नाही किंवा आता ते स्वतः शेतकरी न उरल्यामुळे त्यांची ती नाळ तुटल्या गेलेली आहे. म्हणजे आधी चळवळीमध्ये असं म्हटलं जायचं की शेतकऱ्याचा पोरगा मंत्रालयात 6व्या मजल्यावरती गेला तर धोरणाच्या केसाने बापाचा गळा कापायला कमी करत नाही असं जे म्हणत होते. आता त्याच्या जोडीला शेतकऱ्याचा पोरगा लेखक झाल्याच्या नंतर आपल्या लिखाणातून कधी काळी तो ह्या सगळ्या शेतीची वेदना मांडत होता. आता तसं न मांडता जे सगळे डावे ह्याच्यामध्ये बसलेले मुखंड आहेत त्यांच्या सोयीची, त्यांना अनुकूल ठरणारी आणि त्यांच्या बाजूची भूमिका घेत आहे की जी सर्वसामान्य शेतकऱ्यावरती अन्याय करणारे. म्हणूनच दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की आमच्या ग्रामीण मराठी लेखकांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळत नाहीत. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.